एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। सध्या पुणे शहरामध्ये 4 ठिकाणी आंबा महोत्सव सुरू आहे। यंदा GI टॅगिंग केलेला आंबा बाजारात आलाय, त्यामुळे ग्राहकांची फसवणूक रोखली जाणार आहे। पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये भरलेल्या आंबा महोत्सवात 60 स्टॉल्स उभारण्यात आलेत। यामध्ये शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री केली जाणार आहे, त्यामुळे त्याचा फायदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होईल। या संदर्भात देशांतर्गत व्यापार विकासाचे व्यवस्थापक सुहास काळे आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांसोबत बातचीत केली। आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी पाहूया। आंबा कुणाला आवडत नाही असा माणूस सापडणं विरळच, मात्र ह्या आंब्याची मागणी आता ह्या उन्हाळ्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाढलेली असते आणि आंबा घेताना त्यातल्या त्यात हापूस, त्यासोबतच आंब्याची वेगवेगळी आवड ही प्रत्येक चोखंदळ जो खाणारा आहे त्याची असते। आणि या संदर्भात आता आंबा जर आपल्याला घ्यायचा असेल तर पुण्यामध्ये मात्र आंबा महोत्सव भरलेला आहे आणि या आंबा महोत्सवात आपल्याला जे आंबे आहेत ते उत्तम प्रतीचे मिळू शकतात, उत्तम प्रतीचे। आणि याच्यावर जे आपल्याला GI टॅगिंग दिसतंय, हे GI टॅगिंग हे ह्यावेळचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल, कारण आंबा हा अनेकदा जेवढा पिकत नाही तेवढा बाजारात विकला जातोय अशी परिस्थिती निर्माण झालेली। आणि त्याच्यामुळे जसं देवगड हापूस आहे ज्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते, त्याची चव या गोष्टीतून मात्र हे GI टॅगिंग केल्यामुळे आता आपल्याला देवगड हा ओळखता येणार आहे। उचलो आहोत आपण हा जो आंबा आणला आहे, आपण कुठून आला आहात आणि हे आंबे आता GI टॅगिंग वगैरे केलेले आहेत, याचाही आपल्याला कशा पद्धतीने फायदा? नमस्कार, मी देवगड वाडा नाडण गावातून आलो आहे। GI आणि UID टॅगिंगमुळे आंब्याला ओरिजिनल आहे त्याचं क्वालिटी चांगली मिळते आणि ओरिजिनल आहे ते सिद्ध होतं त्याच्या GI UID टॅगिंगमुळे। आणि UID टॅगिंग यावर्षीपासून चालू झाल्याने जो डुप्लिकेट आंबा येतो आहे त्याला आळा बसेल असं वाटतं आहे आणि चांगला रिस्पॉन्स लोकांचा मिळतो आहे आणि ग्राहक स्वतःहून येऊन विचारतो आहे की तुमच्याकडे UID टॅगिंगवाला आंबा आहे का म्हणून। तर निश्चितच आपण पाहतोय की हा जो GI टॅगिंग केलेला आंबा आहे याच्याबद्दल खऱ्या अर्थाने आपल्याला उत्सुकता आहे, कारण हे GI टॅगिंग नक्की काय आहे आणि हे GI टॅगिंग आपण कसं काय ओळखायचं, याच्यासाठी माझ्यासोबत ह्या GI टॅगिंग संदर्भात माहिती देण्यासाठी पणन महामंडळाचे जे आहेत ते आहेत। आपण हा जो आंबा आहे ते टॅगिंग जो केलेला आहे तो नक्की प्रकार काय आहे, याच्यामध्ये कशा पद्धतीने हा आंबा ग्राहकाने ओळखायचा आहे? साधारणपणे हा जो आंबा आहे हा जिओग्राफिकल इंडिकेशन मिळालेला आहे। हे जे शेतकरी आहेत हे साधारणपणे कोकणातले सगळे रजिस्टर्ड शेतकरी आहेत। आपल्या जर याच्यावर जर बघितलं तर याच्यामध्ये एक UID सील याच्यामध्ये आपल्याला दिसेल आणि याचं एंड टू एंड जर आपल्याला एक ट्रेसेबिलिटी जर पाहायची झाली तर साधारणपणे याचा एक छोटासा डेमो आहे, तो मी डेमो आपल्याला दाखवतो, जेणेकरून एक ग्राहकालाही याच्यामधलं ट्रेसेबिलिटी कशा पद्धतीने हा ओरिजिनल हापूसच आहे आणि हा जो शेतकरी आहे विकणारा हा देवगडचा आहे का रत्नागिरीचा आहे हे सुद्धा त्याच्यातनं कळणार आहे। तर साधारण डेमो मी तुम्हाला दाखवतो। साधारण कोणाच्याही मोबाईलच्या व्हॉट्सॲपमधून ह्या आंब्यावरचा जो काही स्टिकर आहे त्याचा फोटो काढून आपण जर त्या सिस्टमला जर आपण पाठवला तर त्याच्यामध्ये साधारण मला एक ॲटो सिस्टममधून एक मेसेज याच्यामध्ये डिलिव्हर्ड होतो, प्लीज एंटर 2 हिडन डिजिट्स। आणि त्याच्यामध्ये हा जो नोट आहे की टिअर द ब्लॅक पार्ट टू फाइंड द हिडन डिजिट्स ॲट बॅक। आता हा जो स्टिकर आहे ह्याच्या मागच्या बाजूला हा जो ब्लॅक पार्ट आहे हा जर आपण टिअर केला तर टिअर केल्याच्या नंतर याच्यातनं मागणं लक्षात येईल आपल्याला की हा एक 2 डिजिटचा नंबर याच्यावर आपल्याला दिसेल। तर साधारण हा नंबर आहे हा 33। हा 33 जो नंबर आहे मी आता माझ्या मोबाईलमधनं एंटर केला तर साधारण हा शेतकरी कोण आहे, कुठचा आहे आणि त्याचं नाव कुठलं आहे, गाव कुठलं आहे हे पूर्ण ग्राहकाला याच्यातनं माहिती मिळणार आहे। हा साधारण मेसेज हा आपल्याला आलेला आहे की येस इट इज जेन्युइन देवगड अल्फोन्सो। त्याचा कोड नंबर आहे, फार्मर्स नेम आहे आदित्य प्रमोद वळंज, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याचा GI रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि फार्म नेम, त्याच्यानंतर साधारण ॲड्रेस जर पाहिला तर नाडण नावाचं जे गाव आहे देवगड तालुक्यामध्ये, तर हे तिथून आलेले हे शेतकरी आहेत। तर याच्यातनं एंड टू एंड ट्रेसेबिलिटी आपण ग्राहकाला देण्याचा जो प्रयत्न आहे हा याच्यातनं सार्थ होईल आणि ग्राहकाला एक मूळ आणि ओरिजिनल आंबा
कशा पद्धतीने चाखायला मिळेल, तर त्याचा हा आपला उपक्रम चालू वर्षीपासून आपण केलेला तर आपण पाहिलं की जर आपल्याला आंबा घ्यायचा असेल आणि त्याची उत्तम चव जो देवगड हापूस आपण म्हणतो तो जर घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने हा जो आंबा महोत्सव भरवलेला आहे पुण्यामध्ये 4 ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण GI टॅगिंग जे आहे ते ओळखूनच हा आंबा घ्यावा. त्याच्यामुळे आपल्याला तो खात्रीशीर असा आंबा मिळेल आणि जी बाजारात फसवणूक आहे ती आपली टाळली जाईल. आणि याकरिताच महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ आणि जिल्हा परिषदेच्या वतीने हा जो आंबा महोत्सव भरवलेला आहे तो निश्चितच स्तुत्य उपक्रम आहे. शेतकऱ्यांना याच्यामधून निश्चितच फायदा होताना दिसतोय. कॅमेरामन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.